हॅलो गाईज, विनायक लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळपासून दिवसभर घरात बसून सगळेच कंटाळले होते. वंस आणि वैश्विक सारखे म्हणतात चला गार्डनमध्ये जाऊ, पण मी म्हटलं गार्डनमध्ये नको. आज जाऊ थेट निसर्गाच्या सान्निध्यात, डोंगरावर. हे ऐकून तिघेही अगदी खुश झाले, कारण घराबाहेर पडतोय म्हणून हेमंत विचारतोय कुठे चाललाय. मी म्हटलं थांब, थोडं सरप्राईज आहे. डोंगरात जाणारी पायवाट, दोन्ही बाजूने हिरवळ, पावसाचे थेंब. बघा निसर्ग किती भारी आहे ना. खरंच मजा येते. पाऊसही चालू आहे, आजूबाजूला झाडं, पाणी किती वाहताना मजेशीर दिसते. खरंच मोबाईल बाजूला ठेवून असा निसर्ग बघायला एक मजाच वेगळी आहे. पुढे गेल्यानंतर हा अगदी निसर्गरम्य असं देखावा बघून आनंद. त्याच्यामध्ये वंसला तर एवढा आनंद झाला होता आज, कारण एक हप्त्यानंतर घराच्या बाहेर निघाला होता. शाळा, घर, अभ्यास, पोरं अगदी कंटाळून जातात. आताही चौघेही चाललेले आहेत त्या खेकडाच्या शोधामध्ये. हेमंत पुढे, हेमंतच्या पाठीमागे तो छोटा बाबू, वैश्विक आणि वंस एका छत्रीमध्ये. दगड ओलांडून पुढे बघतायत. त्या दगडाच्या खाली काय खेकडे वगैरे आहेत का ते बघतायत. आणि मी मात्र इथे वेगळाच आनंद घेण्यासाठी या निसर्गाचा. बघा, आता आम्ही निघालोय ह्या व्ह्यू पॉईंटकडे. वाट थोडी निसरडी आहे, पण मजा येते. मुलं कुठे थकतायत ते तर पुढे पुढे पळतात, आणि हेमंत त्यांना व्यवस्थित सावरण्याचा प्रयत्न करतोय. रस्त्यातून पूर्ण जंगल आणि थोडा थोडा रिमझिम पाऊस पडताना खरंच मजा येते. हवाही एवढी थंड आणि फ्रेश आहे, मन अगदी मोहून गेलं. चल 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 पुढे चल. नक्षला तर आज खूपच मजा आली होती, कारण पहिल्यांदाच तो या जंगलामध्ये आला होता. आणि जेवढा तो छोटा दिसतो तेवढा तो खूपच स्ट्रॉंग आहे. कारण आम्ही जवळजवळ आता 3 ते 4 किलोमीटर चाललोय, पण त्याच्या चेहऱ्यावर थोडाही थकवा जाणं नव्हता. मध्ये मध्ये खेकडे, झरे दिसले का थोडा घाबरायचा. हा येतो येतो तो, चला. फायनली कधीपासून वंस आणि वैश्विक ज्या गोष्टीची आतुरता त्यांना लागली होती त्या व्ह्यू पॉईंटकडे आता आम्ही पोहोचलो. पायऱ्या चढताना त्यांना थोडी भीती वाटत होती, पण जसजसे ते पायऱ्या चढत होते तसतशी त्यांची भीती नाहीशी होत होती. खरंच त्यांना सुद्धा खूप मजा आली होती, कारण त्या गार्डनमध्ये 1 तास खेळण्यापेक्षा इथे त्यांनी 2-3 तास अगदी त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. तिघेही अगदी खुश आहेत, कारण एवढ्या दिवसापासून घराच्या बाहेर, आणि त्यांना हा इथला नजारा बघून खूपच आनंद झाला. बिल्डिंग्स, अति मोठी मोठी झाडं आणि त्या दऱ्या आणि त्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये त्यांना सुद्धा आनंद येत होता. तुमचं कुठे आहे पातळीपाडा? कुठे आहे तुमचा पातळीपाडा ना? इथून तिकडे आहे तो बघा, ती ग्रीन ग्रीन जसं कपडा लावले ना तिथं, ते तिथं ग्रीन ग्रीन जसं लावले ना तिकडे काम चाललंय. तिथं मानपाड आहे. आपला त्या तिकडे तो दिसतो, तो पातळीपाडा. तो तिथे. हा, ते हिरानंद तिकडे आहे ना ती. ग्रीन टाकी नाही का दिसते, हा. तिथं पातळीपाडा आहे.
आणि तिकडून इथून बिल्डिंग फिरायचं वरती जायचं अजून. नको 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 प्लीज नको. का थकले तुम्ही? मला ना ते हाईटच्या मला ना कधी हाईट जेवढी राहते ना तेवढं माझं जर हे तिकडं एकदा हे वरती गेलेलो अशा चिडा होता काहीच नाही पाय कापत होते. मला पण नाही होतात तरी पण जायचं मुंग्या भेटतात तिथं. खरं सांगू, गार्डनमध्ये 1 तास घालवण्यापेक्षा अशा निसर्गाच्या सान्निध्यात जास्त भारी वाटतं. कारण मुलांना इथे नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. त्या बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये जे प्रश्न निर्माण होतात आणि जे आपल्याला विचारतात त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. हे वंश वैश्विक आम्हाला सारखे अगदी त्यांनी आल्यापासून आता कंटिन्यू आम्हाला पप्पा हे काय आहे, बाबा हे काय आहे, सारखे सारखे प्रश्न विचारून खरंच आमचं सुद्धा एक मनोरंजन झालं आणि आमचाही विरंगुळा झाला. खरंच मुलं किती बोलकी असतात ना, याचं आम्हाला जिथं जागतं हे उदाहरण आहे. शाळा, घर, अभ्यास याच्यामध्ये मुलंही कंटाळून जातात आणि असा याचा आनंद लुटतात. मगर बिगर आहेत ना ते. हो काय? पहिले गणपती वगैरे इकडेच विसर्जन करायचे. हा दगड उचल वंश. तर मंडळी, आजचा रविवार असा गेला. डोंगर, पाऊस, खेकडे आणि मुलांसोबत वेळ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला डोंगर आवडतात की गार्डन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. बाय बाय. ते ढग कसे